नमस्कार, मी विशाल परदेशी. ना कुठे अडणार, थेट प्रश्नाला भिडणार असं म्हणत आपण आलेलो आहोत मुंबईच्या उपनगरातल्या अंबरनाथ या शहरात. अंबरनाथ हे नावच खूप सुरेख आहे, पण हे नाव नुसतं सुरेख असावं आणि शहर नसावं अशी काय परिस्थिती आहे का? अंबरनाथचा खरंच विकास झालाय का? जर विकास झालेला नसेल तर समस्या नेमक्या कुठल्या आहेत, या गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत संवाद यात्रेत. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं, तुमच्या समस्या मांडण्याचं, हक्काचं व्यासपीठ. चला, मी सुरुवात करतोय पाण्याच्या मुद्द्याने. आपण अमृत महोत्सवी वर्ष स्वातंत्र्याचं साजरं करतोय. असं असताना अजूनही मूलभूत प्रश्न का सुटले नाहीत? बारवी धरण जे आहे ते जवळच आहे. मराठीत म्हण आहे की धरण उशाला आणि कोरड घशाला ही परिस्थिती अंबरनाथची झाली आहे. याला कारणीभूत कोण? सुरुवात मी करतोय सत्ताधाऱ्यांपासूनच. म्हणजे अर्थात तुम्ही नसाल सत्तेत, पण सत्तेत तुम्ही होता. बारवी धरणातनं जिल्ह्याला पाणी जातं, अंबरनाथला का मिळत नाही? नियोजनाचा गोंधळ आहे का? हा, नक्कीच. अंबरनाथमध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये ढसाळ नियोजन, प्रशासनाचं ढसाळ नियोजन हा त्याला एक कारणीभूत मुद्दा आहे. पण प्रशासनावर अंकुश कोणी ठेवायचा? तुम्हीच ना. प्रशासनावर अंकुश आम्ही जरी ठेवत असलो तरी एमजीपी मध्ये पाणीचे मुबलक पाणी शहरासाठी आहे, पण त्याच्यामध्ये 36% लॉसेस आहेत आणि लॉसेस असल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नसेल. त्याच्यानंतर जे नियोजनासाठी अधिकारी आहेत ते अधिकारी सक्षम नाही आहेत. अनेक वेळा पाठपुरावा करून देखील या अधिकाऱ्यांवरती एमजीपीने अंकुश ठेवला गेलेला. 25 वर्ष सत्ता ना तुमची? नक्कीच ना. आहे ना. होय आहे. सुटला का नाही प्रश्न? पाण्याचा प्रश्न मी सांगितलं, पाणी भरपूर आहे. पाणी आणण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांचं काम आहे. शेवटी पाणी लोकांपर्यंत वितरण करण्याचं हे काम हे प्रशासनाचं असतं. बरं, चला, हे पटतंय का यांचं म्हणणं? प्रशासनाचा मुद्दा म्हणजे शिवसेनावाले बोलतायत. गेल्या 25 ते 30 वर्षापासून अंबरनाथमध्ये आमदार यांचे आहेत, नगराध्यक्ष यांचे आहेत, खासदार यांचे आहेत. मग गेल्या 25 वर्षापासून हे बोलतायत की बारवी धरण जर आपल्याकडे आहे, मुबलक पाणी आहे. आता कालच बातमी होती लोकमतची की पूर्ण ओव्हरफ्लो झाला, पण पाणी कुठे आहे? का? म्हणजे नेमकं काय कारण? पाण्याचा मुद्दा का सुटला नाही अजून? गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ही शोकांतिका आहे की नगरपालिकेच्या आवारात असणारा ह्या पाण्याची समस्या, खरं याचा अवस्था या सत्ताधाऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणावर हे टँकर माफिया या ठिकाणी आहेत. कुठंतरी त्यांचा धंदा चालला पाहिजे, याकरता इकडच्या पाण्याची समस्या याचं निवारण केलं जात नाही. निवळ कुठंतरी स्वतःच्या स्वार्थाकरता. कोणाचे ते टँकर माफिया? मी आजपर्यंत सत्ताधाऱ्यांचे टँकर माफिया? खरंच असं काही आहे? हा, सत्ताधाऱ्यांचे टँकर माफिया असं ते म्हणतात तुमच्या लोकांचे. काय वास्तविकता आहे? ते विरोधक आहेत. विरोधकांना मुद्दा विरोधाचा असेल तर विरोधकांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु जर आपण बघितलं तर आमचे आदरणीय शहर प्रमुख ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी चिखलोली सारखं धरण त्यांनी स्वतः निर्मिती केलेली आहे. पाणी सोडणारे एमजीपीचे जे अधिकारी ऑपरेटर असतील त्यांचं काम व्यवस्थित नसल्यामुळे या सगळ्या पाण्याचा प्रॉब्लेम होत आहे. त्यांच्यामुळे प्रॉब्लेम होतो. पण मग त्यांच्यावर लक्ष कोणी द्यायचं? त्यांना दाटवायचं कोणी? कान कोणी धरायचं? कंप्लेंट तर सर्व पक्ष करतात, पण एमजीपीचे अधिकारीच तिथे काही कारवाई करत नसतील तर काय करणार? काहीच करत नाही, लक्षच देत नाहीत. चला, मला तुमच्याकडे यायचं. हा, बोला. आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले. अमृत महोत्सव आपण साजरा करतो, पण अंबरनाथ शहराची शोकांतिका आहे की अजून 75 वर्ष झाले तरी आपण सामान्य नागरिकांना पाणी देऊ शकत नाही. इथे उपस्थित असणारे जेवढे पक्षप्रमुख आहेत तेवढे सगळे शहरातील मोठे बिल्डर्स आहेत. बिल्डर्स असल्यामुळे आपल्या भागाला पाणी मिळालं, बाकीची जनता गेली खड्ड्यामध्ये तरी चालेल, अशी या शहराची परिस्थिती आहे. आज सामान्य माणसाला 2-2 दिवसातून 3-3 दिवसातून एकदा पाणी मिळतंय, ते 1 तास, ते पण 1 तास प्रेशरनी नसतं. आज लोकांना 3-3, 4-4 वाजता उठून पाणी भरावं लागतंय. ही आज अंबरनाथ शहराची परिस्थिती आहे. अंबरनाथ शहरात 8 ते 10 ठिकाणी टाक्या बांधल्यात, पण टाक्यांमध्ये पाणीच नाहीये. हे म्हणतात की प्रशासन प्रॉपर काम करत नाही. ते म्हणतात टँकर माफियाचा मुद्दा मांडला. 20 वर्ष सत्ता यांची आहे. प्रशासनाने त्यांच्याकडून काम करून घ्यायची तुमचे धमकत नाहीत ना, म्हणून हे दिवस आलेत आमचे. आज चिखलोली डॅम हा आमच्या मालकीचा असून माझ्यासारख्या माणसांनी मंत्रालयात मिटिंग लावून 2.5 ची हाईट वाढवून घेतली. गेले 3 वर्ष तो अर्धवट पडलाय. आम्ही शहराला पाणी शहरातून कसं मिळालं याच्यासाठी पाठपुरावा करतो. 3 वर्ष झाले त्याचं नियोजनच नाही यांच्याकडे. म्हणजे यांचे अधिकारी, यांची स्वतःची वचक नाही अधिकाऱ्यांवर. अधिकारी यांच्या घरी जाऊन बसतील, सर्व करतील. अरे पण काम करून घ्या ना. लोकांना आज विकास पाहिजे, आज लोकांना चांगल्या गोष्टी पाहिजेत. काय माहिती किती दिवस हा मुद्दा आपण सगळणार आहोत? काही तर त्याच्यावर उत्तर असलं पाहिजे. नाही, विरोधकांना दुसरा मुद्दा उरलेला नाही. मला सांगा ना, पाणी प्रश्न सुटणार आहे? 2 दिवसात एकदा पाणी माझ्या घरात येतं. तुम्हाला तेच मी सांगतो. आता तुम्ही समोरच्यांना विचारलं की 1 महिना येतो ना, 1 महिना नाही, 15 दिवस नाही, 15 दिवस नाही, 7 दिवस नाही, 2 दिवसाला येतं.
सगळीकडे महाराष्ट्रामध्ये 2 दिवसाला पाणी येत असेल, एका दिवसाला पाणी येत असेल, 1 तास पाणी येत असेल, पण 1 तास जे पाणी येतं ते नागरिकांना पुरेसं आहे. काही ठिकाणी जे वरचे एरिया आहेत, ज्या ठिकाणी आतापर्यंत अमृत योजने पोहोचलेले नाही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नक्की आहेत आणि सत्ताधारी म्हणून आम्ही त्याच्यावर पाठपुरावा हा आतापर्यंत केलेला आहे आणि करणार आहे. जर याच्यासाठी बघितलं गेलं तर पॉलिटिकल पार्टी तर ठीक आहे, पण याचबरोबर एमजीपी पण जबाबदार आहे. कारण कालच्या पेपरमध्ये मठामध्ये आर्टिकल पब्लिश झालं होतं की अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये फक्त 76,000 कनेक्शन आहे. झपाट्याने वाढते लोकसंख्या आहे आणि तरी फक्त लिगली 76,000 कनेक्शन आहे. कुठेतरी पाणी चोरी होते, हे पण मोठं कारण आहे की लोकांपर्यंत पाणी पोहोचत नाहीये. आज 27 वर्ष सत्ताधारी भाजपा काय आणि शिवसेना काय यांनी 27 वर्ष इथे सत्ता केलेली आहे. 27 वर्षात 1978 साली टाकलेली पाईपलाईन 45,000 लोकांना, ती आज 4.5 लाख लोकांना पण तीच जुनी पाईपलाईन ते 700 व्यासाची जी लाईन आहे ती गेली 9 वर्ष धूळ खात पडत आहे आणि ती सेकंड लाईन पण यांनी टाकली नाही. आणि 27 वर्षात हे अंबरनाथ मधल्या कुठल्याही सोसायट्यांनी कुठल्या महिलांनी छातीवर हात ठेवून सांगावं का आम्हाला यांनी पुरेपूर पाणी दिलंय म्हणून. आजपर्यंत हे पाणी देऊ शकलेले नाही आहेत आणि शहराचा भट्टाभाव केलेला आहे. आज पाणी तुम्ही म्हणता टँकर माफिया यांचे फक्त चोचले पुरवण्याकरता प्रत्येक सोसायटीला 1.5 ते 2 लाख रुपयाचा भुर्दंड प्रत्येक महिन्याला द्यावा लागतं. आणि तुम्ही म्हणता नियोजन 200 कोटीची पाईपलाईन टाकली अंबरनाथ शहरात, पण पाणी कुठे? वालधुनी सारखी नदी आपल्या इकडनं वाहते. या सगळ्या याच्यामध्ये वालधुनीचं प्रदूषण याला जबाबदार कोण? जिथं नदी वाहते तिथे वसाहती होतात. हा आतापर्यंतचा आपल्या भारतवर्षाचा इतिहास आहे. वालधुनीच्या प्रदूषणाचं पाप कोणाचं? प्रशासनाचं, सर्वस्वी प्रशासनाचं. अंबरनाथमध्ये कारखाने आहेत पण त्यांचा ईटीपी प्लांट हा कित्येक वर्ष बंद आहे, कित्येक वर्ष. शासन त्यांचे एमआयडीसीची लोक यांच्याकडे जातात, खासदार आमदारांकडे, हे तेवढ्यापुरती नोटीस काढतात, पैसे घेतात आणि ते कारखानदार बिचारे पाणी सोडतात. तेच पाणी वालधुनीला येतं. त्यांनी 10 वेळा आज 20-25 प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीच करत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ नोटीस काढायचं काम करतं फक्त. त्यांना पाकिट मिळालं, त्यांचं झालं व्यवस्थित. पण युवा नेतृत्वाकडे होतं ना खातं. काहीच होत नाही ना त्याच्यामध्ये. युवा नेतृत्व होते, त्यांच्या अगोदर रामदास कदम होते, तेव्हा पण तेच झालं. नोटीस काढायचं, 12-15 कंपन्यांना नोटीस काढायचं, त्यांचं पाकिट गेलं तिथपर्यंत कारखान्याचं प्रदूषण बंद होतं. बर, पाकिट गेलं का परत कारखान्याचं प्रदूषण चालू होतं. आज आम्ही लहानपणापासून आम्ही तेच बघतोय. सन्माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून आता वालधुनी विकास प्रकल्पाचा प्रोजेक्ट जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक एका छोट्या गोष्टीवरती जर आपण बघितलं असेल गेल्या पूर्ण 10 वर्षामध्ये जो कार्यकाल खासदार साहेबांचा होता, आपण जर याच्यामध्ये बघितलं ज्या पद्धतीने शिवमंदिराच्या बाजूला प्रदूषण होत होतं ते पूर्णच्या पूर्ण योग्य रीतीने हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि सगळं हे करत असताना ज्या पद्धतीने सुशोभीकरण अशुद्ध पाणी वाहतं. नाही, अशुद्ध पाणी वाहतं, याला जबाबदारी कशी असते? ईटीपी प्लांट, सीईटीपी प्लांट याचा जो आपण विचार करतो, जे कारखाने आहेत तर हे कारखाने सगळे प्रदूषण महामंडळाच्या अंतर्गत येतात. त्याच्यामुळे प्रदूषण महामंडळासाठी जितके आमच्याकडनं प्रयत्न होत होते तेवढे सगळे प्रयत्न करण्यात येत आहेत आणि करत आहेत खासदार साहेबांच्या माध्यमातून. पण लोक विचारणार प्रदूषण म्हणजे पर्यावरण हा विभाग कोणाकडे होता? नक्कीच पर्यावरण हा विभाग जरी आमच्याकडे असला तरी 5च वर्ष होतात. त्या 5 वर्षापैकी पण 2.5 वर्ष पकडू आणि त्या 2.5 वर्षाच्या माध्यमातून पण जेवढा आम्हाला वालधुनी विकास प्रकल्पाचा जो प्रकल्प प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे तो देखील पुढे आम्ही रेटतच आहोत आणि करतच आहोत. आज हा प्रकल्प वालधुनी प्रकल्प हा कागदावरच राहिलेला आहे. 11 कंपन्यांना नोटिसा गेलेल्या आहेत आणि त्या फक्त नोटिसाच राहिलेल्या आहेत, कारवाई कुठलीच झालेली नाहीये. आणि आज अंबरनाथ शहरात हा औद्योगिक शहर आहे आणि इथे कारखाने जास्त, मग याच्यावर नियंत्रण प्रशासनाचं पाहिजे का? मग त्याच्यावर राज्य. वालधुनीचा प्रश्न किती जुना आहे? हा तर 25 वर्ष जुनाच आहे. बर, मग ताई मला सांगा, भाजप पण सत्तेत होतं की नाही? होतं की नाही? होतं ना. ही सत्य परिस्थिती आहे. भाजप देखील सत्तेत होती, परंतु पर्यावरण हे खातं गेल्या 7.5 वर्ष शिवसेनेच्या हात होतं. असं कसं म्हणता येईल? मला सांगा. पूर्ण स्पष्टीकरण देतो. इकडचा आमदार, इकडचे सगळे आपण दोघं भाऊ मिळून आपलं सरकार, हो की नाही? सांगतो साहेब, पालिकेमध्ये आता झालं, यापूर्वी पूर्णता करून द्या साहेब, पूर्णता करून द्या. काय तुम्ही तुमचे विचार माझ्यावर नाही लाभू शकत. हा, तुम्ही बोला. विषय लक्षात घ्या. हे बघा, एक तर 7.5 वर्षामध्ये पूर्णपणे पर्यावरण खातं हे शिवसेनेकडे होतं. आज इकडे शिवसेनेचा आमदार आहे, शिवसेनेचे सगळे मोठे पद आहे शिवसेने. भाजप या शहरामध्ये एक छोट्या भावाची भूमिका एवढ्या वर्ष पार पाडत होती. बर, छोट्या भावाची भूमिका. त्यात दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेस जेव्हा यांना आमचं सहकार्य लागलं, आम्ही प्रत्येक वेळेस नगरपालिका आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून
सगळ्या गोष्टी सहकार्य आम्ही त्या ठिकाणी केले, परंतु स्थानिक विषय घेऊन हे सत्ताधारी म्हणजेच आमचे मोठे भाऊ जे होते शिवसेनेने तो विषय घ्यायला पाहिजे होता. हा. पण आम्ही तर प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे तो विषय घेऊन गेलोय. मग तुम्ही कधी मोठे भाऊ होता, कधी लहान भाऊ होता? मी बघा नाही आम्ही कायम अंबरनाथ या स्थानिक संस्थेचा विषय घेऊन आम्ही कायम हा छोट्या भावाची भूमिका इकडे पार पाडत आलो आहे. ठीक आहे. आम्ही एनजीओनी मिळून अंबरनाथची नदी स्वच्छ केलेली आहे. प्रशासनाचा 1 रुपया सुद्धा न लागता 100 दिवसामध्ये अंबरनाथची नदी आम्ही एनजीओनी मिळून स्वच्छ केलेली आहे. हे आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो. जर इतके लोक जर आमच्या सोबत आले असते त्यावेळी, तर आतापर्यंत अजूनपर्यंत प्रत्येकाच्या घराघरामध्ये पाणी पोहोचलं असतं. आज इथे आलेले आहेत. परत एकदा विनंती करतो, आम्ही जेव्हा बालतुनीचा विषय घेऊ तेव्हा आपण सर्वांनी मिळून, कारण ह्या नदीचं पाणी तुम्हालाच मिळणार आहे, उल्हासनगरला मिळणार आहे, कल्याणला मिळणार आहे. ऐतिहासिक नदी तुमच्या शहरातून वाहत असताना आपल्याला पाण्यासारख्या विषयासाठी आपल्याला जर प्रश्न घ्यावं लागत असेल तर खासदारांकडनं काय आश्वासन हवंय? पक्क खासदार हे काम करत आहेत, आमदार ही काम करत आहेत, त्यामध्ये काही वाद नाही आहे. परंतु ज्या जागी काम करायला पाहिजे त्या जागी काम होत नाहीये, एवढं मात्र नक्की आहे. जिथे काम व्हायला पाहिजे तिथे काम होत नाहीये. ते वरून नदी वाहत येत असताना मध्ये कुठे थांबते आणि संपूर्ण नंतर नाल्यात भेटते, अशाच प्रकारचा प्रकार आहे. पूर्ण शुद्धीकरण नियोजन होत नाही. बिलकुल नाही, नियोजन शून्य आहे. नियोजन शून्य. चला, आणखीन एक मुद्दा आहे तो अंबरनाथ मधला, कॉलेजेसचा. इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी थेट मुंबईचं टोक गाठावं लागतं. या अंबरनाथ मध्ये जर आपण पाहिलं की अंबरनाथ एवढ्या वर्षापासून एवढं मोठं शहर होत चाललेलं आहे हळूहळू, पण आजही जर आपण पाहिलं तर एकही मेडिकल कॉलेज या अंबरनाथ शहरामध्ये नाहीये. नुसतं जे काही सत्ताधारी असतील, मला तर कळत नाही की सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण. आज हे त्यांच्यासोबत, उद्या ते त्यांच्यासोबत, सगळे पाळीपाळीने सत्ताची मजा घेत आहेत इकडे. परंतु अंबरनाथला एकही मेडिकल कॉलेज नाही, अंबरनाथला एकही लॉ कॉलेज नाही, अंबरनाथला एक पॉलिटेक्निकल कॉलेज आहे, तो पण खराब अवस्थेत आहे. अंबरनाथला फक्त 2 डिग्री कॉलेजेस आहेत. तर झपाट्याने वाढती लोकसंख्या, याच्या मागे झपाट्याने कॉलेजेसची संख्या सुद्धा वाढली पाहिजे. अंबरनाथच्या जे काही नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या हळूहळू बंद होत चाललेल्या आहेत. अंबरनाथच्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये जी विद्यार्थी संख्या आहे, मी नगरपालिकेच्या शाळेचा विद्यार्थी आहे, माझ्या काही एका वर्गामध्ये 75 मुलं होती. आज पूर्ण शाळा जरी आपण जोडली तरी 75 मुलं होत नाही. अंबरनाथच्या 19 शाळा होत्या, 19 मधली 1 शाळा बंद पडली, 18 शाळा आहेत. शाळेची इमारत जर्जर झालेली आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण याच्याशी युवकांना, याच्याशी विद्यार्थ्यांना काही घेणं देणं नाहीये. विद्यार्थ्यांना फक्त चांगली शिक्षण द्या, विद्यार्थ्यांना फक्त एक चांगला इमारत द्या, चांगलं एटमॉस्फिअर द्या शिक्षणासाठी. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण शाळेची वाढती फी, कोविड काळामध्ये अंबरनाथ म्हणजे मजुरांचं शहर, अंबरनाथ म्हणजे कामगारांचं शहर, अंबरनाथ म्हणजे ठिकठिकाणाहून परप्रांतीय लोक या ठिकाणी पोटा पाण्यासाठी येत असतात. तर या लोकांना शाळेच्या ज्या फी आहेत त्या सुद्धा मुलांनी न भरल्यामुळे मुलांचे रिझल्ट थांबवले गेले प्रायव्हेट शाळांनी. प्रायव्हेट शाळांवर प्रशासनाचा कोणताही अंकुश नाहीये. पालक दिवसेंदिवस उपोषण करतात, आंदोलन करतात, फायदा काही होत नाही परंतु त्यांना. त्यांना काहीच मिळत नाही. आज ते म्हणतात अंबरनाथ मध्ये जो कॉलेजचा एक प्लॉट आहे शिवगंगानगरला, त्याच्यावर देखील अतिक्रमण झालेलं आहे. अंबरनाथ शहरात कॉलेज नाहीये, चांगली शाळा नाहीये, कुठे हॉस्पिटल नाहीये, ज्याने कुठे इथे आज आपल्याला बायपास करायची असेल, एक ट्रेन टाकायची असेल तर आपल्याला ठाण्याला जावं लागतं. कॉलेजसाठी आपल्याला उल्हासनगर किंवा बदलापूर गाठावं लागतं. मेडिकल कॉलेज नाही, कुठे ऍडमिशन घेऊ शकतो किंवा त्याच्याकरता आज अंबरनाथमध्ये कुठलेही हॉस्पिटल, एक गार्डन किंवा उद्यान किंवा जबाबदार याला सत्ताधारी, जागा उपलब्ध आहे, सगळा उपलब्ध आहे. 1976 साली झालं, यावर लक्ष कोण ठेवायचं? एक सांगतो, प्रशासनाचं आणि सत्ताधाऱ्यांचं काम आहे का इथे प्रोजेक्ट आणला पाहिजे. दुर्दैवाने आपला हा मागासवर्गीय मतदारसंघ आहे, पण एक सुद्धा प्रोजेक्ट अंबरनाथमध्ये 15-12 वर्षात आलेला म्हणजे नाही. महापालिकेने लक्ष ठेवायचं होतं. बिलकुल त्यांनी काहीच केलेलं नाहीये. अतिक्रमण हटवण्याची मोहीम झाली, सगळी झाली, पण तिथे जसं तसेच आज दाखवायचं अतिक्रमण हटवलं, दुसऱ्या दिवशी पुन्हा स्टेशनमध्ये अतिक्रमण हटू नाही शकत, ते त्या रिझर्वेशन प्लॉटवर काय हटवणार? काय निखिल, म्हणजे युवा म्हणून हा चिंतेचा विषय असं वाटत नाही का? नक्कीच हा खूप अंबरनाथ शहरामधला ज्वलंत प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा. मी देखील एक विद्यार्थी आहे. पण अंबरनाथ नगर परिषदेची एकंदरीत रचना पाहिली तर 1995 साली अंबरनाथ नगर परिषदेची स्थापना झालेली आहे आणि त्यानंतर आजपर्यंत ज्या शहराची हालत होती ती हालत आम्ही सत्ताधारी म्हणून रोड असतील, रस्ते असतील, अनेक जे विकासाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मूलभूत सुविधा पोहोचवण्याचं काम हे शहरामध्ये आम्ही केलेलं आहे. कॉलेजेसचा मुद्दा, त्याच्यामध्ये शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल हा जो प्रश्न आहे तो नगरपालिकेच्या अखत्यारीत जरी येत नसेल तरी त्याचा शासन स्तरावरती पाठपुरावा करण्याचं काम हे नक्कीच आमच्यासारखे युवक
सगळेजण करतायत. येणार इतरही मुद्दे आहेत अंबरनाथचे ज्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. पण यानंतर संवाद यात्रेत वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर संवाद यात्रेत पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण आहोत मुंबई उपनगरातल्या अंबरनाथमध्ये आणि वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन आपण चर्चा करतोय. हा मुद्दा माझ्या शो मध्ये दुसऱ्यांदा येतोय, तो म्हणजे लोकल ट्रेनचा, रेल्वेचा मुद्दा. इथल्या व्यक्तीला त्याच्या रोजगाराकरता किंवा नोकरी करता इथून मुंबईपर्यंत जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं साधन आहे ती म्हणजे लोकल ट्रेन. आणि जसं डोंबिवलीकरांचं म्हणणं आहे तसंही मला असं वाटतं अंबरनाथकरांचं म्हणणं असावं. काय ताई? एकीकडे आपल्या याची प्रवासी संख्या खूप वाढली आहे, पण आपल्या लोकल फेऱ्या वाढतच नाहीयेत. तर त्याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून पण प्रशासन लक्ष देत नाहीये आणि त्याच्यामुळे अपघातांची संख्या वाढते. अंबरनाथमध्ये लोकसंख्या वाढत चालली आहे दिवसेंदिवस. पण रेल्वेची फ्रिक्वेन्सीचा एक विचार करता पर्यायी व्यवस्था द्यायला पाहिजे ना. मेट्रो, फक्त मेट्रोची स्वप्न दाखवायची आहे आणि मेट्रो प्रत्यक्षात आली नाही. बस सेवा आल्या पाहिजे इथे. आणि मग आज कामगार वर्ग आहे तो मुंबईकडे जाणार आहे, ज्याचं जीवन मुंबईवर, आणि ही आमची जीवनदायिनी आहे. जीवन कोणाला सांगायचं, कुठल्या गटाला सांगायचं? हे सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे. या अंबरनाथ स्थानकाचा इतिहास आहे. गेल्या 7 वर्षात डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून या अंबरनाथ प्लॅटफॉर्मवर जी कामं झाली आहेत ती इतिहासामध्ये कधीच झालेली नाहीत. आज अंबरनाथमध्ये तब्बल 300 कोटी रुपयांची कामं फक्त अंबरनाथ स्थानक आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झालेली आहेत. रेल्वेचं फेऱ्या वाढवण्याचं काम असेल, त्याचप्रमाणे रेल्वेचं स्थानकाची होम प्लॅटफॉर्मचं काम असेल, त्याचप्रमाणे एक्सक्लेव्हेटर्सचं काम असेल, जिन्याचे जे वरचे जिने आहेत ते जिन्यांचं काम असेल. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे 7 वर्षात ज्यांनी जे केलेलं आहे ते आतापर्यंत कोणीच करू शकलेलं नाही. रेल्वे संबंधात एवढी मोठी बातमी नाही. 1 वर्षापासून सरकता जिना बंद आहे. उद्घाटन झालं 2 महिने चाललं, आज 1 वर्ष पाडून ठेवलंय. जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते आता गाडीने जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती तयार झाली आहे. तर रेल्वेवाल्यांना ती सुचणार. आज जर आपण रिक्षाचे भाडे बघितले तर सर्वात जास्त रिक्षाचे भाडे अंबरनाथमध्ये आकारले जातात. अंबरनाथ नगरपालिका असेल किंवा केडीएमसी कडनं ज्या बसेस येतात त्यांची संख्या फक्त 1 किंवा 2 बसेस आहेत. ट्रान्सपोर्टेशनचा सर्वात मोठा, पब्लिक ट्रान्सपोर्टचा सगळ्यात मोठा मुद्दा अंबरनाथमध्ये आहे. त्याचबरोबर चिखलोली स्थानक सुद्धा खूप मोठा मुद्दा आहे. गेल्या कित्येक वर्षापासून लोकांना चॉकलेट देऊन देऊन इथल्या बिल्डर लॉबीने फ्लॅट विकले इथे लोकांना चिखलोली स्टेशनचं चॉकलेट देऊन देऊन, परंतु आज सुद्धा ते हकीकतमध्ये आलेले नाही. पुढला मुद्दा आहे की इथे बहुतांशी ऐतिहासिक इमारती ज्या होत्या त्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या कालावधीत झाल्या, पण त्यानंतरच्या सत्ताधाऱ्यांना त्या टिकवता आल्या नाही. कोण दोषी याला हे सत्ताधारी दोषी आहेत. 1962 पासून येते 2 वेलफेअर सेंटर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, नगरपालिका बिल्डिंग, या सगळ्या वास्तू असताना त्या वास्तू तोडल्या गेल्या. मदनसिंग मनोहरसिंग गार्डन आणि नाट्यगृह तर ते देखील तोडलं गेलं. आज नगरपालिका प्रशासन इमारत बनतीये, ती 20,000 स्क्वेअर फीटची आहे, पण तिला 46 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झालाय. म्हणजे एकंदरीत 46 जे आहे ते तर टिकवलं पाहिजे. काय ज्या इमारती आहेत त्या तर टिकवल्या पाहिजेत. ज्या पद्धतीने विरोधक सत्ताधाऱ्यांवरती आक्रमण करत आहेत तर त्यांनीही विसरता कामा नये की ते देखील आमच्यामध्ये सत्तेमध्ये सामील होते. आणि ज्यावेळेस सभापती ते स्वतः असून देखील या पद्धतीचे ते आरोप करत आहेत, त्या समर्थनाचा जर आपण विचार केलात, ज्या काही आमच्या ऐतिहासिक इमारती होत्या तर त्याच्यावरती काही डीपी पद्धतीच्या प्रमाणेच आरक्षण होती आणि ती आरक्षण डेव्हलप करणं खूप गरजेचं होतं. तुम्ही सांगत आहे थोडक्यात काय याच्यावर काहीतरी समर्थनी उत्तर द्या. हे सांगू नका ते माझ्या बरोबर होते, आम्ही त्यांच्या बरोबर होतो. मेंटेन करण्याचं काम कोणाचं होतं? बरोबर आहे, मेंटेन करण्याचं काम प्रशासनाबरोबर सत्ताधाऱ्यांचं सुद्धा होतं. मग यशवंतराव नाट्यगृह तोडलं कशा करता आणि वेलफेअर सेंटर तोडली कशा करता? जर तुम्हाला ते बांधकाम करायचं नव्हतं तर होते ते चालू होते ते चांगलं होतं. ते बंद करायची गरज नव्हती. मला एवढं सांगायचंय, ज्यावेळेस नगरपालिका बांधायचा मुद्दा अंबरनाथ नगरपालिकेच्या सभेमध्ये आला होता त्यावेळेस तुम्ही सगळे सभेत बसले होते. त्यावेळेस दर मंजूर करत असताना तुम्ही विरोध का नाही केला? आज का करताय तुम्ही विरोध? बॅनर लावलेला आहे इथे विकास काम, विकासाचा कामाचा अंबरनाथ पॅटर्न स्पोर्ट्स जर बघायला भेटलं ना आम्हाला अंबरनाथ मध्ये तर खूप आनंद होईल. याच्यापैकी काहीच नाही असं मला तर वाटत नाही आहे म्हणून. तो विकासाचा पॅटर्न जर जरा दाखवला ना तर खूप बरं होईल. आणि फोटोमध्ये तुम्हाला
अंबरनाथ पॅटर्न दिसेल हा. फक्त छायाचित्र येस येस सर. आमचं जे यशवंतराव फुले नाट्यगृह अंबरनाथ होतं, कल्याण बदलापूर महामार्ग त्याच्यासाठी 190 कोटी आणले होते. 190 कोटी आणले होते. बरोबर आहे. आमदार साहेबांनी ते सुरू केलं. आता माझ्याकडे माहिती आहे की 56 लोक मेलेत. त्या जबाबदार कोण? आमदार कोण असेल त्याच्या जबाबदार? 190 कोटी 10 वर्ष झाले रस्ता का पूर्ण होत नाही? तुमचा प्रश्न काय नेमका? 190 कोटी आले ते गेले कुठे? 190 कोटी रस्ता हा. रस्ता पूर्ण नाही झाला. ते पैसे गेले कुठे? आता तो एक छायाचित्राचा मुद्दा त्यांनी मांडला, ते उत्तर द्या ना. हे आहे का प्रत्यक्षात आहे का? हे बघा, कदाचित मनसेला हा मुद्दा त्यांनी आता मी मांडताना बघितलं, त्यांना स्पष्ट शब्दामध्ये मराठीमध्ये वाचता येत असेल. अंबरनाथमध्ये विकास कामांचा पॅटर्न आपल्याला दाखवला गेलेला आहे. पॅटर्न म्हणजे प्रगती पथावरची कामं तिकडे दाखवली गेलेली आहेत. 2020 ला त्याचं काम चालू झालं. 2020 ला त्याचं काम चालू झालं. कोविडमध्ये 8 महिने ते काम बंद होतं आणि त्याच्यानंतर 70% त्याचं काम तिकडे झालेलं आहे. होईल भाई, हे काम होईल. हे काय होणार? हे काम झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने बोलत आहे तर विरोधकांनी आंतरराष्ट्रीय ठीक आहे, ते होईल, ते होईल. ऍक्सिडेंटचं एवढं बोलतात ते. बी कॅबिन रोडला एवढं मोठं स्टँड आहे, रिक्षा स्टँड, आणि त्यांच्याच याच्याने चालतं ते. असंख्य समस्या आहे. जे चित्रात दिसतं ते प्रत्यक्षात असायला हवं. हा खरं तर अंबरनाथचा इतिहास फार महत्वाचा आहे. 100% शासन निधी उपलब्ध म्हणून. पण ठीक आहे, ते म्हणतात ते होईल. कुठं आरक्षण आहे, काय आहे ते तरी माहिती आहे त्यांना. डायरेक्ट निधी आणला त्यांनी. केवळ चर्चा नको, प्रत्यक्ष अंमलबजावणी फार महत्वाची. प्रश्न अनेक आहेत, ते प्रश्न सुटणे फार महत्वाचं आहे आणि तेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न किंवा त्याबद्दलची चर्चा करण्याचा प्रयत्न संवाद यात्रेच्या माध्यमातून आज आपण इथे केलेला आहे. यानंतर इथे थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.